भागातून लांब पर्यंत पोहोचवण्याचं कार्य जे करतं ते ओम साई क्रिएशन YouTube चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं या ठिकाणी बऱ्याच जणांना मी तर स्वाभिमानाने सांगतो गड्या, या ओम साई क्रिएशन मुळे आम्हाला लांब लांब जावं लागतं. का ही कृपा संतांची तर आहेच आहे, पण त्याबरोबर त्यांचा सुद्धा प्रयत्न आहे त्यांना भागात. आणि हे धर्माचं कार्य बरं का, चेतन दादा कुठे गेले, हे धर्माचं कार्य, हे पुण्याचं कार्य. तुम्ही जो असणारा वारकरी संप्रदायाचा ठेवाय, जे वारकरी संप्रदायाचं कार्य आहे, संतांचे विचार, संतांचं कार्य, संतांचा समाजाला उपदेश जो आहे तो सर्वांना पाहता येत नाही, सर्वांना ऐकता येत नाही, ते तुम्ही जगभर पसरवण्याचं कार्य करता. हे फार मोठं धर्माचं कार्य आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक असताना आलेले सर्व ग्रामस्थ तथा सर्व 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 सेवकरी मंडळी या ठिकाणी आचार्य मामा असतील, पुजारी मामा असतील, कारभारी मामा, उपकारभारी मामा, सर्वांच्या चरणी नतमस्तक. या ग्रामदेवता चरणी दंडवत, गुरुवार यांच्या चरणी दंडवत, श्री संत सद्गुरु बाळू मामा चरणी दंडवत. वाणीलाराम संतांचा अधिकार, संतांचं कार्य, संतांच्या जीवनामध्ये लाभ व्यक्त करणारा घालण्याचा कार्यक्रम चालू. प्रत्येकाने आपापल्या जागेवरती बसून घ्या. आजूबाजूला कोणी असेल त्यांनी समोर येऊन बसा. वाघरीकडच्या सगळ्या लोकांनी एका बाजूला थांबा. उद्याला कोणी आडवं जाऊ नका. उद्याला आडवं जाणे म्हणजे आपलं पाप आडवं येणे. हाताने पापाला दोष होऊ नका. प्रत्येकाने आपापल्या जागेवरती बसून घ्या. पहिला वर्ग देवाचा, दुसरा संताचा, तिसरा माणसाचा. आज आपल्याला माणसाचं पाहायचं नाही का, तर कीर्तन वरी सरदाचं नाही. कीर्तन आणि मामांच्या दरबारात पाहायचं देव आणि संत. या विश्वामध्ये देवाला आणावं लागतं. संत मामा स्वतःहून येत असतात. आणावं लागतं देवाला कशासाठी? यदा यदा हि धर्मस्य परित्राणाय साधनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि. प्रत्येक विनामध्ये देवाला आणावं लागतं. ज्या ज्या पृथ्वीवरती आधर्म वाढतो ना बाबा, पृथ्वी माता गायीचं रूप घेऊन भगवंताच्या दरबारामध्ये जाऊन का राहते. ब्रह्मदेवापाशी, ब्रह्मदेवा तुला अवतार घ्यावा लागेल. ब्रह्मदेवाने सांगितले बघ पृथ्वी माता, विश्वात तीन वर्ग, सृष्टीची निर्मिती करणारा, पालन पोषण करणारा आणि सृष्टी नष्ट करणारा. ब्रह्मदेव सांगतोय मी सृष्टीची निर्मिती केली, सृष्टीचं पालन पोषण करतोय भगवान विष्णू, आणि सृष्टी नष्ट माणसं मारून ह्याचं काम शंकराकडे. मी माझ्यापाशी थांबून चालणार. पृथ्वी माता तिथून उठल्या, कैलासामध्ये शंकराच्या दरबारामध्ये जाऊन राहिल्या. म्हणे भगवंता तुला अवतार घ्यावा लागेल. शंकराने सांगितले बघ पृथ्वी माता, अवतार कार्य वगैरे तसलं मला काय माहिती नाही, मला फक्त माणसं मारायचं कळतं. कोण म्हणलं? ऐका ना कीर्तन, कोण म्हणतंय? भगवान शंकर. आणि शंकराला फक्त माणसं मारायचंच कळतं. कारण बाबा शंकर हा स्मशानाचा राजा आहे, शंकर हा भूतांचा राजा आहे, शंकर हा आघोरी विद्येचा राजा आहे, शंकर हा महाकाल. म्हणून देवाचा देव त्याला म्हटलं जातं. त्याच्या पुढे कोणाची सत्ता चालू शकत. शंकर हा भूतांचा राजा, स्मशानाचा राजा. म्हणून तर आपल्या गावात नामसनवाटा गावात शंकराच्या मंदिरा शेजारी असतो. बरोबर? काय लबाड बोलताय महाबुवा? गावात गावाच्या बाहेर, बरोबर ना? गावाच्या बाहेर. तुम्ही जुन्या जाणकार लोकांना विचारा, तो मसनवाटा गावात होता. पण ते येता जाता येणा जाणाऱ्या लोकांना ती प्रेत जळताना पाहून भीती वाटू लागली. म्हणून ते पंच कमिटीने गावातला मसनवाटा उचलला आणि गावाच्या बाहेर नेऊन. आता माझं वैयक्तिक मत एक असं आहे, ते मसनवाटा गावाच्या बाहेर गेला हे चुकीचं झालं. गावात होता तोच बरा होता. तुम्ही म्हणसाल भाऊ असं, त्याचं कारण सांगतो बाबा. ते गावामध्ये जर मसनवाटा असता तर येता जाता जळणारी प्रेत बघून माझ्यासारखे किती फुगीरांना कळालं असतं. आपल्यासारखी भली भली देंड इथं राख होऊन पडल्या, तवा माणसानं फुगिरी सोडली असते. फुगिरी सोडली नसती बाबा. ते उगा गावाच्या बाहेर गेला, गावात होता तो बरा होता. का गावात होता? का तर शंकर भूतांचा राजा. शंकराने सांगितलं माझ्यापाशी थांबून चालणार नाही. उठा. पृथ्वी माता उठल्या आणि विष्णू नारायणाच्या दरबारामध्ये जाऊन उभा राहिल्या. म्हणे भगवंता तुला अवतार घ्यावा लागेल. आता तो पालन पोषण करता होता, त्याला अवतार घ्यावाच लागला. पांडुरंग परमात्म्याच्या रूपामध्ये अवतार घेऊन 28 युग विठीच्या तुकड्यावरती उभा राहून जगाचं कल्याण करत आहे. आता प्रश्न असा पडतो बाबा, तो मनाने आला का त्याला आणावा लागला? बोला. माझ्या कीर्तनातला नियम सगळ्यांनी बोलायचं असतं बरं का. मामाच्या दरबारात आपण पहिली गोष्ट चेहरा चांगलं ठेवा. बोलू नका पण चेहरा चांगलं ठेवा. त्याच्यावर तुमच्या सगळ्या चेहऱ्या माझं कीर्तन बाबा. तो मनाने आला का आणावा लागला? आणावा लागला. आणि नाही रूपा
करुणी खळी हरिदास. त्याला आणावं लागतं, तुम्हाला नाही आणावं लागतं.